नमस्कार. तुम्ही सगळे संचालक मंडळ एकत्र जमलेला आहात, काय निर्णय झाला, कोणाची निवड केली? विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 25-30ची जी काही दिवसापूर्वी पार पडली, त्याच्यामध्ये सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्ही पंकज शेठ वामन जे आहेत, जे उत्कृष्ट एक आदर्श शेतकरी म्हणून आपल्या तालुक्यामध्ये खरं तर त्यांचा नावलौकिक आहे. एक तरुण सहकारी म्हणून त्यांना आपण कारखान्यावरती संचालक म्हणून त्या ठिकाणी घेतलं गेलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये खरं तर त्यांचं अपघाती निधन त्या ठिकाणी झालं आणि त्या परिवारावरती, विघ्नर परिवारावरती एक वेगळ्या प्रकारचं दुःखाचं सावट त्या ठिकाणी पसरलं गेलं. नंतरच्या काळामध्ये ती जागा रिक्त होती आणि अनेक लोकांची इच्छा होती का त्या ठिकाणी संचालक म्हणून जायची, परंतु आमच्या सर्व संचालक मंडळ असेल त्या सर्व संचालक मंडळांनी एकत्रित चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर की जो पंकज शेठ वामन आहेत, त्यांचे बंधू बबू शेठ वामन एक आदर्श शेतकरी म्हणून आपल्या सगळ्या जुन्नर तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच परिवारामध्ये त्याच ठिकाणी ते रिक्त झालेलं पद द्यावं अशी सर्व संचालक मंडळाची त्या ठिकाणी भावना होती आणि त्यानुसार आज खरं तर निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी केलेली आहे. नक्कीच पंकज भाऊ वामन यांचं या निमित्ताने स्मरण आम्हाला झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या परिवाराला न्याय द्यायचं काम संचालक मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि आज बबू शेठ वामन यांची संचालक पदावरती नियुक्ती झालेली आहे. मी विघ्नर परिवाराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. वामन साहेब, तुम्ही काय सांगाल? सत्यशील शेरकर व त्यांच्या संचालक मंडळाने तुमच्यावर विश्वास व्यक्त करून तुमच्या कुटुंबावर तुम्हाला संचालक पदाची संधी दिलेली आहे. विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशीलदास शेरकर, सर्व संचालक मंडळ यांनी जो आमच्या कुटुंबावर विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी धन्यवाद. मी जास्ती काही बोलू शकत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.